नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. वक्फ बोर्डाच्या बाबतीत संसदेमध्ये चर्चा सुरू होत असताना इकडे माझं मन अस्वस्थ होतं. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि एकंदर शिवसेनेचा जो इतिहास आहे तो त्याच दरम्यान नेमका माझ्या नजरेसमोरून जात होता. आणि पुन्हा तेच मला सिल्क स्मिताचा तो डर्टी पिक्चर सिनेमा आठवला. म्हणजे त्या डर्टी पिक्चर सिनेमामध्ये ती सिल्क स्मिता एकेकाळी अतिशय वरच्या दर्जाची, महागडी, खूप पैसे घेणारी, डिमांडेड अशी नटी. आणि त्यानंतर तिचे निर्णय चुकतात आणि तिचे जे विचार किंवा तिची वागण्याची पद्धत एवढी घसरत जाते की सरते शेवटी तिला ब्ल्यू फिल्म्समध्ये काम करावं लागतं आणि त्यातच तिचा अतिशय घृणास्पद असा मृत्यू होतो. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये आणि एकंदर शिवसेनेच्या विचारांच्या बाबतीत विचार करत असताना हा सिनेमा वारंवार आठवतो. संसदेमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेच्या खासदारांनी, थोडक्यात थेट उद्धव यांनी वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, वरून आम्हीच कसे योग्य आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका कशी मुस्लिम धार्जिणी, हे उद्धव यांनी प्रेस कॉन्फरन्समधून अतिशय केविलवाण्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच लक्षात आलं की उद्धव यांची सिल्क स्मिता झालेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांना आजवरची आपल्या या राज्यामध्ये त्यांची शिवसेना पुढे नेण्याची सर्वाधिक मोठी संधी चालून आलेली आहे. कारण आपल्या या राज्यामध्ये असा एक आक्रमक मराठी तरुण आहे, लढवय्या तरुण आहे की ज्याचं सूत फारसं संघ आणि भारतीय जनता पक्षाशी जुळणारं नसतं. त्याची आक्रमक वृत्ती संघाला परवडणारी नसते, भाजपला आवडणारी नसते. आणि नेमकी तीच त्याची आक्रमक वृत्ती एकेकाळी 85 ते 90च्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी हेरली आणि गावागावातले ओवाळून टाकलेले त्यावेळचे तरुण हे जे असे आक्रमक तरुण होते, जे अस्वस्थ होते, ज्यांना गरिबीचा वीट आला होता, ज्यांच्यावर अन्याय होत होता, घराणेशाही वाढीला लागलेली होती आणि त्यांच्या जमिनी कसल्या जात नव्हत्या, त्यांना नोकऱ्या नव्हत्या, तो अस्वस्थ वर्ग, तो अस्वस्थ मराठी तरुण माणूस बाळासाहेब ठाकरेंनी नेमका हेरला आणि त्यांना एकत्र केलं. त्यातून क्रांती घडून आली. आज पुन्हा तीच नेमकी परिस्थिती या राज्यामध्ये उद्भवलेली आहे. आणि हे जर एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं नाही तर त्यांचा तो गबाळेपणा असेल जो त्यांना नुकसानदायी ठरेल. म्हणजे एकनाथ शिंदे एकमेव असे या राज्यातले ज्यांच्याकडे पुन्हा एकदा त्या बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या या राज्यातला अस्वस्थ, अशांत, आक्रमक, तडफदार, कोणालाही न घाबरणारा तरुण मोठ्या अपेक्षेनं आणि आशेनं बघतो आहे. कारण तो पुन्हा एकदा एकाकी पडला आहे. त्याला भारतीय जनता पक्ष आणि संघ हे हिंदुत्व म्हणून आवडतात, पण काम करण्यासाठी त्याला ते भावत नाहीत. कारण त्यांच्यातली ती शिस्त, त्यांची ती वागण्याची पद्धत, त्यांची ती भूमिका त्याला परवडणारी आणि आवडणारी नसते. त्यातून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की मुस्लिम दार्जिनी भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरेंपासून त्यांना फारकत घ्यायची आहे. सारेच काही शिंदेंच्या संगतीनं आले आहेत असे नाहीत. त्यातले जे आक्रमक तरुण आहेत ते काही शरद पवारांच्या बरोबर आहेत, अजितदादांच्या संघ आहेत आणि बरेचसे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत. त्या साऱ्यांना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे पद्धतीनं एक नेता हवा आहे आणि
तो नेता एकनाथ शिंदे यांच्याशिवाय दुसरा तिसरा कोणीही असू शकत नाही. शिंदे यांनी या नेमक्या परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे आणि पुन्हा एकदा त्या आक्रमक तरुणांना, आक्रमक मराठी तरुणांना एकत्र केलं पाहिजे. कारण काल परवाची वक्फ बोर्डाविषयीची विशेषतः उद्धव ठाकरे यांची भूमिका लज्जास्पद आहे. कळत नकळत त्यांनी ज्या पद्धतीनं मुसलमानांना कुरवाळलं आहे, कवटाळलेलं आहे, का त्यांनी हे केलं ते हे का करतायत हेच कळत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही मुसलमानांना जवळ घेतलं नाही, उंबरठ्याच्या आत येऊ दिलं नाही. त्याच मुसलमानांना जर शिवसेना भवनमध्ये थेट मानाचं, सन्मानाचं ताट वाढून मिळत असेल तर आपला हा तरुण नक्कीच अस्वस्थ झाला आहे आणि म्हणूनच तो आपला बाळासाहेब त्या एकनाथ शिंदेंमध्ये शोधतोय. बघायचं नेमकं पुढे काय घडणार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की मित्रांनो, 288 खासदार नक्कीच वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोधात होते. त्या मंडळाच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ताठर होती, विरोधात होती, आक्रमक होती. पण त्याचवेळी हे तुम्ही विसरू नका की आपल्या देशातले तब्बल 230 खासदार एकत्र येऊन त्या वक्फ मंडळाला थोडक्यात काय तर इनडायरेक्टली देशातल्या आक्रमक मुसलमानांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. ते त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहेत आणि अगदी उघड त्या सभागृहात जगाला कळेल त्या पद्धतीनं ते मुसलमानांची, त्या वक्फ बोर्डाची बाजू घेत आहेत, जे क्लेशदायक आहे. 230 हा आकडा कमी नाही. हा आकडा जर एकत्र आला, ते साऱ्याच्या साऱ्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जर धुमाकूळ घातलेल्या मुसलमानांना साथ दिली, दाद दिली, तर आपल्याला समस्त हिंदूंना ते सारं अडचणीचं ठरणार आहे. म्हणून आपल्या या देशामध्ये यापुढे ज्या खासदारांनी, ज्या हिंदू खासदारांनी मुसलमानांचं लांगुलचालन केलेलं आहे, त्यांना यापुढे आपण हिंदू मतदारांनी मदत करायची किंवा नाही, मतदान करायचं किंवा नाही, हे ठरवणं गरजेचं आहे. तिसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा की समजा तुमच्या आमच्या घरातली एखादी मुलगी जर धर्माबाहेर लग्न करत असेल तर ती ज्या धर्मामध्ये लग्न करते त्या धर्माची ती होते. म्हणजे समजा अमुक एखाद्या स्त्रीनं जर ख्रिश्चन तरुणाशी लग्न केलं तर ती आपोआप ख्रिश्चन धर्मीय होते. समजा अमुक एखाद्या हिंदू तरुणीनं मुस्लिम तरुणाशी किंवा बौद्ध तरुणाशी लग्न केलं तर ती अर्थातच बौद्ध धर्मीय म्हणून ओळखली जाते किंवा थेट ती मुसलमान झालेली आहे. हाच नेमका महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तोच नेमका आपल्याला साऱ्यांना खटकायला पाहिजे, जो दुर्दैवानं खटकत नाही. म्हणजे इंदिरा गांधी यांचं नशीब एवढं बलवत्तर की त्यांना गांधी आडनावाचा नवरा मिळाला. म्हणजे जेव्हा गांधी या नावाभोवती, आडनावाभोवती वलय होतं, महात्मा गांधी जेव्हा या देशाचे सर्व काही होते, परमेश्वर होते, त्याच काळामध्ये नेमकं इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्याशी लग्न केलं आणि इंदिरा फिरोज गांधी हे न लिहिता त्यांनी कायम स्वतःला इंदिरा गांधी म्हणवून घेतलं. आणि तेव्हापासून आपल्या देशातले त्या काळचे गोरगरीब, सर्वसामान्य, अडाणी, काहीसे अशिक्षित, आदिवासी हे सारे इंदिरेकडे गांधी म्हणून बघायला लागले. पण कोणाच्याही त्यावेळी लक्षात आलं नाही, किंबहुना जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या या सरकारनं आपल्या या देशातल्या जनतेच्या, मतदारांच्या लक्षात आणून दिलं नाही, तोपर्यंत समस्त गांधी हे मुसलमान आहेत
आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एक अत्यंत कर्मठ कडवी अशी ख्रिश्चन येऊन मिळालेली आहे, हे आपल्या ते लक्षातच आलेलं नव्हतं. इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्याशी लग्न केल्यानंतर आपसुकच त्या मुसलमान झाल्या. त्यानंतर फिरोज गांधी यांची अर्थातच सारीच्या सारी पुढली पिढी मुसलमान. त्यातला एकही हिंदू नाही. उलट इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांनी कर्मठ ख्रिश्चन सोनिया गांधीशी लग्न केलं आणि हिंदुत्वाविरोधात असलेले ख्रिश्चन आणि मुसलमान एकाच वेळी एकत्र आले, एकाच घरात ते नांदायला लागले. त्यामुळे त्यांची पुढली पिढी राजीव गांधी यांचे मुलं नक्कीच हिंदुत्वाशी सहमत नाही, हिंदूंवर त्यांचं प्रेम नाही, या देशातल्या हिंदूंविषयी त्यांना सहानुभूती नाही. केव्हाही त्यांची भूमिका ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम धार्जिणी आहे, हे उघड आहे आणि त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून ते सतत दिसत आहे. हा सारा अत्यंत धोकादायक प्रकार मित्रांनो. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या खासदारांना आपण साऱ्या मतदारांनी अत्यंत कडक भूमिका घेणं गरजेचं आहे. मला काँग्रेसच्या एका नेत्यानं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितला. तो आजतागायत भारतीय जनता पक्षाकडे देखील तो मुद्दा नव्हता. भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा काही जे हिंदू होते ते हिंदू अर्थातच पाकिस्तानातून भारतात आले. त्यांच्या पाकिस्तानातल्या साऱ्या जमिनी त्यानंतर मुसलमानांच्या झाल्या. तिथल्या हिंदूंना काही त्या दिल्या गेल्या नाहीत. त्यानंतर आपल्या भारतातले देखील मुसलमान पाकिस्तानात गेले आणि त्यांच्या इथल्या ज्या जमिनी होत्या, ज्या मालमत्ता होत्या, त्या संदर्भामध्ये नेहरूंना असं सुचवण्यात आलं की जे पाकिस्तानातून भारतात आलेले आता निर्वासित आहेत, मोठ्या प्रमाणावर जे हिंदू आलेले आहेत, त्यांना या मुसलमानांच्या ज्या मालमत्ता आहेत, जमिनी आहे, त्या त्यांच्या नावे करण्यात याव्या. म्हणजे आपोआप त्यांचं पुनर्वसन लगेचच होईल. पण नेहरूंनी ते ऐकलं नाही आणि त्यावेळी नेहरूंना हे न करण्यासाठी ऐन तारुण्यात असलेल्या इंदिरा गांधींनी गळ घातली, आग्रह केला, हट्ट धरला. मित्रांनो, त्यानंतर भारतात आलेल्या त्या निर्वासितांचे हाल झाले. त्यांना गावाबाहेर कुठेतरी दूरवर जमिनी देण्यात आल्या. तिथे त्यांनी वस्ती केली. विशेषतः आजचा जो सिंधी समाज आहे त्यांनी फार मोठी प्रगती केली. ते जिद्दी होते, त्यांना लढा द्यायचा होता, परिस्थितीवर मात करायची होती. पण जर त्यांना इथल्या मुसलमानांच्या मालमत्ता दिल्या गेल्या असत्या तर तो प्रश्न त्याच ठिकाणी निकालात काढला गेला असता. जे निर्वासित म्हणून आले असते ते पुढल्या 2-4-5 वर्षामध्ये लगेचच स्थिर झाले असते, स्थायिक झाले असते, पण ते घडलं नाही. अत्यंत आश्चर्य म्हणजे नेहरूंनी त्या साऱ्याच्या साऱ्या मालमत्ता वक्फ बोर्डाला वर्ग केल्या, त्यांना त्या देण्यात आल्या. आजही आपल्या या देशामध्ये जागोजाग 40,000 असे मंदिर आहेत की जे मुसलमानांनी पाडून टाकले आणि त्याच्यावर दर्गे आणि मशिदी बांधल्या आहेत. गावागावात, जिल्ह्यात, आपल्या राज्यात, संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आहेत. त्याची संपूर्ण माहिती विशेषतः ज्या हिंदू ओरिएंटेड संघटना आहेत किंवा भारतीय जनता पक्ष संघासारखे जे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आहेत त्यांच्याकडे ती उपलब्ध आहे. ज्या पद्धतीनं किंवा ज्या ठिकाणी हे आक्रमणं झालेली आहेत, योगी आदित्यनाथ पद्धतीनं आपण साऱ्यांनी एकत्र येऊन त्या मालमत्तेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आपली ती गरज आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की विशेषतः कब्रस्थान किंवा मशिदीच्या आसपास
हिंदू कधीही राहायला गेला नाही, त्यानं तिथे कधीही वस्ती केली नाही आणि त्याच्या आसपासच्या साऱ्या जमिनी अतिक्रमण करून व्यापून वक्फ बोर्डाने मोठ्या खुबीनं आपल्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर आदिवासींच्या वनवासींच्या जमिनी त्यावर व्यवहार करायला हिंदू घाबरतो, कारण आदिवासी किंवा वनवासी व्यतिरिक्त इतर हिंदूंना त्या जमिनी विकत घेता येत नाही. त्या जमिनींवर देखील वक्फ बोर्डानं दावा ठोकला आणि अशा लाखो एकर जमिनी या मुसलमानांनी या वक्फ बोर्डानं आपल्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर जेव्हा स्थानिक वनवासी किंवा आदिवासी न्याय मागण्यासाठी वक्फ बोर्डाकडे गेले, तेव्हा वक्फ बोर्डानं त्यांना सांगितलं की येस, या जमिनी तुमच्याच आहेत आणि तुम्हाला द्यायच्या आहेत, फक्त आमची एक छोटीशी अट आहे की तुम्ही देखील आमचं धर्म स्वीकारायला पाहिजे. आणि त्यातून आपल्या या देशामध्ये या हरामखोरांनी फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणलं. पुढे धर्मांतर घडवून आणल्यानंतर त्यांना त्या जमिनी मिळाल्याच नाहीत, पण तोपर्यंत समस्त हिंदूंचं कितीतरी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करण्यात आलं होतं. मित्रांनो, वक्फ बोर्ड हा विषय येथेच संपणारा नाही. त्यावर अशी वेगळी माहिती तुम्हाला वेळोवेळी द्यायची आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.